महाराष्ट्रातील प्रत्येक घटनेवर असणार आहे आमची नजर। शेती, राजकारण, समाजकारण, क्रीडा, मनोरंजन आणि बरंच काही। आपण पाहताय महाराष्ट्रातील वेगवान न्यूज चॅनल स्वराज्य लाईव्ह। पुई कालव्यावरील साखव पूल कोसळले, बकऱ्यांचे जीव वाचवण्यात ग्रामस्थांना यश। नागरिकांचा रहदारीचा मार्ग बंद, सर्वत्र संतापाची लाट। कोलाड पाटबंधारे खात्याच्या गलथान कारभाराचा फटका अखेर सर्वसामान्य नागरिकांना बसला। पुगाव पुई आदिवासी वाडीकडे जाणाऱ्या मार्गावरील तसेच मेन कालव्यावरील साखव पूल गुरुवारी 24 एप्रिल रोजी दिवसाढवळ्या अचानक कोसळला। तर घटनेत पुलावरून मार्गक्रमण करत असताना आदिवासी बांधवांच्या बकऱ्या पुलावरून खाली पडून वाहून जात असताना कोणताही विचार न करता मालक तसेच ग्रामस्थांनी एकच धावा करत बकऱ्यांचे जीव वाचवण्यात यश मिळवले। मात्र पूल कोसळल्यामुळे येथील रहिवासी ग्रामस्थांचा मार्ग बंद झाला असल्याने सर्वत्र एकच संतापाची लाट उसळली आहे। तर यावर संबंधित अधिकारी वर्गाने लवकरात लवकर उपाययोजना सुरू करावी अशी मागणी येथील ग्रामस्थ नागरिकांकडून करण्यात येत आहे। स्वराज लाईव्हसाठी प्रतिनिधी अजय परदेशी, रोहा, रायगड। आमचे बघा पुगाव आदिवासी वाडी पुई पुगाव आमच्या रहदारीचा रस्ता जो आहे तो जवळजवळ किती किलोमीटर होईल? 20 किलोमीटरवर होईल। तेवढ्या अंतरात आम्हाला येणं जाणं आमचा आता ब्रिज मोडल्यामुळे आमचा बंद राहिला आहे। आता आम्ही जाणार कशाने येणार कशाने, आमचा सामान सगळा बंद असल्यामुळे खाणार काय एवढ्या दिवसात। त्यामुळे आम्हाला ब्रिज कुठल्या परिस्थितीने व्हायला पाहिजे 2-4 दिवसामध्ये। ही बघा बकरी बिकरी आमची त्यासाठी पाण्यात पडली होती, ती आम्ही काढून वरती घेतलेलं आहे ब्रिजवर। लोक बिका आजारी असतील, डिलिव्हरी कुठली आमची जर झाली अचानक आणताना सुद्धा आमची गालन होते, तर म्हातारी कोतारी डॉक्टरकडे येणार जाणार आम्ही डोली बांधून सुद्धा इथं आणावा लागतो। त्यामुळे आमचा ब्रिज कुठल्या परिस्थितीने व्हायला पाहिजे। आम्ही साहेबांशी चर्चा केली, त्याही काय आम्हाला मान्यता दिलेली नाही।